आमचे जे 2007 बॅच जे कॉन्स्टेबलरी आहे तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटना, ब्लड डोनेशन ग्रुप आणि वृक्षारोपणचे संघटना हा सर्व एक कंबाइंड एफर्ट, जॉइंट एफर्ट घेऊन दरवर्षी हा एक चांगला नियोजन करतो, जे एक पोलिसिंगची ह्युमन फेस दाखवतो. तसेच एक प्लॅटफॉर्म सुद्धा आहे ज्यामध्ये की समाज उपयोगी जे उपक्रम राबवण्याच्या एक प्रेरणा देतो सर्वांना. मला वाटतो की हा एक फिटनेस साठी, हे एक पोलीसची गुडविल क्रिएट करण्यासाठी सुद्धा खूप चांगला उपक्रम आहे. आणि 2007 बॅचच्या तसेच जे आमचे आदरणीय सिंगल सर आहे त्यांचे जे मान्यवाले लोक नांदेडमध्ये आहे सर्वांसाठी एक चांगले दिवस आज आहे. त्यांचे वाढदिवस पण निमित्त ठेवून आपण हा कार्यक्रम दरवर्षी करतो. मागच्या वेळी पण आला होता मी. तर त्यासाठी पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 350 थॅलेसेमियाग्रस्त बालक आहेत, त्यांना देखील यांच्या वतीने रक्तपुरवठा केला जातो काय सांगतो? हा ते काय ब्लड डोनेशन एक खूप चांगला उपक्रम असतो. थॅलेसेमिया असो किंवा कोणी सिरियस इंजुरी असो, सिरियस ऍक्सिडेंट असो किंवा इव्हन चाइल्ड बर्थ मध्ये कधी कधी ब्लडची खूप रिक्वायरमेंट असतो आणि त्यासाठी कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ब्लड हा खूप नेसेसरी असतो. मला वाटतो की हा उपक्रम इतके छान उपक्रम आहे की ते हेल्थ बेनिफिट सुद्धा खूप भेटणार आणि हेल्थ बाबत अवेअरनेस सुद्धा होणार. त्यासाठी पूर्ण टीमला खूप अभिनंदन. या वर्षपूर्तीनिमित्त यांनी 500 वृक्षाचं या ठिकाणी लावलेले आहेत. हा ते फक्त 500 वृक्ष नाही, त्यामध्ये डिफरंट व्हेरायटी जे 51 व्हेरायटीज असा त्यांनी इन्श्योर केलेला आहे. आणि हा फक्त एक दिवसचा नाही, मागच्या काही दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. मला वाटतो की जे आज क्लायमेट चेंजचा एक मोठा विषय आहे, आम्ही नांदेडमध्ये सुद्धा बघितला की पूर परिस्थिती किंवा क्लाउड बस्ट सारखा सिच्युएशन, जीवहानी सुद्धा नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला यावेळी. त्यासाठी एक एन्व्हायरमेंटल अवेअरनेस आणि त्यावर चांगली एक एक्झिक्युशन हा टीम करत आहे. मला वाटतो की हा खूप चांगली गोष्टी आहे आणि त्याबद्दल पूर्ण टीमला परत एक बार खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आदरणीय डॉक्टर राजकुमार सिंगल सर यांच्या वाढदिवसानिमित्त 2007 बॅच नांदेड जिल्हा पोलीस दल व मित्र परिवार यांच्यातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भावी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण वाटपाचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. आदरणीय सरांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना आम्ही पानगुस कंधार या ठिकाणी ही विविध जातीचे वृक्षारोपण हा त्या ठिकाणी कार्यक्रम पण ठेवलेला आहे. व तसेच दरवर्षी आमच्यातर्फे 2007च्या बॅचतर्फे आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्ट या उत्सवामध्ये पण रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो व तसेच सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. दरवर्षी सायकलीचं वाटप करण्यात येत होतं, यावर्षी आपल्या वतीने सायकलीचं वाटप करण्यात येत. दरवर्षी अगदी बरोबर आहे आपलं. दरवर्षी आम्ही सायकलचा कार्यक्रम आयोजित मागच्या वर्षी केला होता, पण यावर्षी वेळेचा अभाव म्हणा काही कारणास्तव यावर्षी झालं नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या वर्षी आम्ही त्याच्या दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी यापेक्षाही कार्यक्रम अधिकचा चांगला कसा करता येईल, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्य जोपून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज आदरणीय यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 14 वर्षापासून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये साहेबांच्या बर्थडे निमित्त ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतो. त्यात आम्ही वृक्षारोपण, सायकली वाटप, विविध वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. तसंच यावर्षी पण आम्ही ब्लड डोनेशन आणि 1000 वृक्ष आम्ही वाटप करत आहेत. या ठिकाणी 51 प्रजातीचे वृक्ष आम्ही ठेवलेले आहेत आणि सकाळी 151 वृक्ष पण आम्ही पानगुशी या ठिकाणी केलेले आहेत. पानगुशी इथे गेल्या 60 दिवसापासून वृक्ष आम्ही लावून करत आहे आणि आज 1360वा दिवस होता. त्यात आजच्या कार्यक्रमाचं अजून एक
हे म्हणजे की आज नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांचा आज वर्षपूर्ती आजचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त पण आज आम्ही 51 प्रजातीचे वृक्ष 1000 आज वाटप करत आहेत आम्ही आज. हा पण आजच्या कार्यक्रमाचं महत्वाचं हे होता. गेल्या हे ब्लड डोनेशन ठेवायचं काय उद्देश आहे हा तुमचं म्हणणं होतं की आपल्याला तर माहित आहे की आपले रवींद्र कुमार सिंगल सर हे नांदेडचे तत्कालीन एसपी होते. त्यांनी जे कार्य केलं नांदेडमध्ये आज पण आम्ही विसरू शकत नाही, इथली जनता पण विसरू शकत नाही. म्हणून हा ब्लड डोनेशन काम कार्य ठेवलं आहे. त्यात आज की थालीच्या जे मुलं आहेत नांदेडमध्ये आज मला वाटते 350च्या पुढं की रजिस्टर्ड मुलं आहेत त्यांना ब्लड हा 15 दिवसाला ते 20 दिवसाला लागते आणि ह्याच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम होतो आणि त्या मुलांना आरोग्य भेटतो. हा पण एक ह्या माध्यमाचा उद्देश आहे आणि याच्यामुळे आम्ही सतत हे ब्लड डोनेशन काम सामाजिक बांधिलकी पोलिसांच्या माध्यमातून आम्ही करतो. रक्तदात्यांना तुम्ही प्रमाणपत्र ट्रॉफीसह वृक्ष देखील दान देतात, काय सांगाल? हा आज माहिती की आज निसर्गामध्ये आज प्रचंड निसर्ग आज आणि झाल्यामुळे आपण बघतोय की आज काय काय परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आम्ही आज याच्या माध्यमातून एक 1000 वृक्ष 51 प्रजातीचे आम्ही ते वाटप करत आहे आणि याचा उद्देश निसर्गामध्ये समतोल होण्यासाठी ह्या आजच्या या कार्यक्रमातून आम्ही समाजाला देत आहे. की असेच कार्य आमच्या